उडीद पेरणीला 99% शेतकरी ही चूक करतात मित्रांनो सेटिंगची. तर नमस्कार मित्रो, तर आज आपण उडीद पेरणी करतोय. तर मी उडदाबद्दल काही तुम्हाला सांगू इच्छितो की एकरी किती उडीद पाडायचं, सेटिंग काय ठेवायची, दोन बियाणाचा अंतर काय ठेवायचा. योग्य दोन बियाणाचं अंतर ठेवल्यामुळे त्याला योग्य हवामान मिळतं, योग्य सूर्यप्रकाश मिळतो व चांगलं उत्पादन येतं मित्रांनो. उडीद मित्रांनो एकरी किती पडतं मित्रांनो, सध्या बघा असं पेरणी करतोय. उडीद मित्रांनो एकरी 5 किलो बी पडतं मित्रांनो, लक्षात ठेवा. उडीद एकरी 5 किलो बी. आपण पाठीमागे बी मी सोयाबीन पेरणी करताना सांगितले की फिरकीमध्ये बी किती उचलायचं. तर मी सध्या फिरकी किती नंबरची वापरतोय, तर मित्रांनो सध्या फिरकी मी 8A वापरतोय. लक्षात घ्या मित्रांनो, फिरकी 8A. ट्रॅक्टर ड्रायव्हरांना किंवा पेरणी ज्यांना करते त्यांना माहीत असेल की 8A फिरकी कोणती असते. 8A फिरकीवर आपल्याला उडीद, मूग, तूर किंवा ज्वारी असे पेरू शकतो मित्रांनो. तर मी आता 8A फिरकीवर उडीद पेरतोय. तर मित्रांनो उडीद उचलताना 2 बिया किंवा 3 बिया असं उचलावं मित्रांनो. 2 बिया किंवा 3 बिया, 2 बिया किंवा 3 बिया उचलल्यानंतर आपल्याला योग्य तो अंतर मिळतो. योग्य तो अंतर मिळाल्यामुळे बियाला योग्य सूर्यप्रकाश मिळतो, हवामान मिळतं. तर मित्रांनो काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला आहे. तर मित्रांनो बियाणाची खोली किती ठेवायची सांगतोय मी. तर मित्रांनो बियाणाची हे बघा एवढी तुम्हाला दिसते. मित्रांनो साधारणतः बियाणाची खोली 1 ते 2 इंच ठेवा, कारण की 1 ते 2 इंच ठेवल्यानंतर मित्रांनो लवकरात लवकर उडीद दिसतं. उडीद मित्रांनो 3 ते 5 सेंटीमीटर म्हणजेच 2 ते 2.5 इंच असे पेरणी करा मित्रांनो. जास्त खोल पेरणी केल्यानंतर उगवण कमी होते, उगवण क्षमता कमी होते मित्रांनो. तर मी 2 बियाणामधलं अंतर सांगतोय मी मित्रांनो, 2 बियाणामधलं अंतर सांगायचं मी. तर मित्रांनो 2 बियाणामधलं अंतर 8 ते 10 सेंटीमीटर म्हणजेच 2 इंच ठेवा मित्रांनो. काही शेतकरी मित्रांनो दाट पेरतात, 1 इंचावर पेरतात, कोणी 2 इंचावर पेरतात. तर मित्रांनो योग्य अंतर जर उत्पादन जास्त घ्यायचं असेल मित्रांनो 2 ते 3 इंच ठेवा मित्रांनो. 2 बियाणामधला जर उडीद पेराचं अंतर ठेवायचं असेल तर 2 ते 3 बियाणातलं अंतर ठेवा मित्रांनो. तर राहिला 2 ओळीतलं अंतर मित्रांनो, लक्षात ठेवा. तर काही शेतकरी 18 इंची पेरतात, 18 इंची म्हणजे दीडकं. आणि काही शेतकरी मित्रांनो 2 इती पेरतात, 2 इती म्हणजे 24 इंची. तर मित्रांनो 24 इंची म्हणजे 2 फूट. ह्या सरीतलं अंतर आणि ह्या सरीतलं अंतर 2 फूट असतं मित्रांनो. तर 2 फूट ठेवण्याचा उद्देश म्हणजे मित्रांनो सध्या पावसाळा आहे. पावसाळ्यामुळे भरपूर गवत येतं, भरपूर झाडपाला वगैरे वापतो रानात. भरपूर गवत असल्यामुळे आपल्याला फवारणी करता येत नाही, मधल्या पिकातल्या पाळ्या मारता येत नाही. जर दीडकं पेरला तर मित्रांनो अडचण करतं कुळवाला वगैरे, आपण दाबून कुळवू शकत नाही त्याला, योग्य फवारणी होत नाही मित्रांनो. कारण की भरपूर फुटवा होऊ शकतो पावसाळ्यामध्ये, कारण की पावसाळ्याची पिकं सोयाबीन, उडीद, तूर हे असं भरपूर फुटवा करतात पाऊस असल्यामुळे. तर त्या पाऊस असल्यामुळे काय करते मित्रांनो, जास्त फुटवा केल्यामुळे आपल्याला योग्य फवारणी नाही करता येत. योग्य फवारणी केल्यानंतरच पिकाला चांगलं होऊ शकतं आणि मधून पिकातले कुळवं नाही मारता येत मित्रांनो, लक्षात घ्या. पिकातले कुळवं नाही मारलेल्या आपल्याला उत्पादन कमी भेटू शकतं, मधलं गवत जास्त येऊ शकतं. त्यामुळे मी 18 इंची नका पेरू मित्रांनो. पावसाळ्याच्या पेरणी कमीत कमी 2 इती करा, 2 इतीपेक्षा मोठं करा मित्रांनो. दीडकं नका पेरू म्हणजे 18 इंची नका पेरू मित्रांनो. 2 इती ठेवल्यानंतर आपल्याला पिकातून चांगलं व्यवस्थित कुळवं मारता येईल, फवारणी करता येईल, योग्य ती मेहनत करता येईल मित्रांनो. तर मित्रांनो सोयाबीनसाठी मी खत पाठीमागे सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर उडदासाठी खत कोणता वापरायचा मित्रांनो, सध्या तर मी DAP वापरतोय, कारण की शेतकऱ्याच्या मनानुसार असतं, कारण की आपण दुसऱ्याची पेरणी करतो. तर मित्रांनो DAP हा पण योग्य पर्याय. DAP वापरा किंवा 20-13 वापरा, कोणी वापरतं 12-32-16 वापरतं, कोणी कोणी 10-26-26 वापरतं मित्रांनो. मी 24-24 देखील वापरायला पाहिले, कारण की 24-24 देखील उडदाला पेरतात मित्रांनो. काय हरकत नाही, कुठलीही खत पेरा. तर मित्रांनो उडदाची पेर योग्य ओलावा झाल्यानंतरच पेरा मित्रांनो. हलक्या जमिनीत किंवा हलकी ओल असली तर नका पेरू मित्रांनो, कारण की हलक्या जमिनीत उगवण कमी होऊ शकते. चांगला ओलावा झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करा. काही जण मित्र शेतकरी गडबड करतात, पेरण्यासाठी गडबड नका करू मित्रांनो. काही भागात पाऊस झाला आहे, काही भागात पेरण्या चालू आहेत. तर आमच्याकडे काल भरपूर पाऊस झाला आहे, म्हणजे योग्य पेरणीसाठी पाऊस झाला आहे. तर काल आपण पेरणी चालू केली आहे. तर मित्रांनो योग्य ओलावा असला तरच पेरणी करा मित्रांनो, कारण की कमी ओलावामध्ये व्यवस्थित वापणार नाही किंवा पाऊस नाही पडल्यानंतर उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे योग्य ओलावा असेल तरच पेरणी करा मित्रांनो. तर मित्रांनो पेरणी करताना जास्त ट्रॅक्टर पळवू नका मित्रांनो, जास्त वेगाने पेरणी नका करू, कारण की जास्त वेगाने जर पेरणी केलं तर मित्रांनो बी व्यवस्थित पडणार नाही. कारण की उडदाची फिरकी असते लहान, सोयाबीनचे फिरके मोठे असतात मित्रांनो. पेरणी जे न करते त्याला माहीत असेल शेतकऱ्यांना. तर उडदाचं बी असतं बारीक. तर आपण पळवल्यानंतर काय होतं मित्रांनो, आपण योग्य बी किंवा 1 ते 2 उचलत असतं. योग्य 2-3 बी असलं तर आपल्याला योग्य 2 इंच किंवा 3 असा बियांमधला अंतर मिळतो. तर आपण पेरणी करताना जर जास्त पळवलं तर मित्रांनो काय असतं, हे 2 बिया उचललेत, लक्षात घ्या. तर हे 2 बिया
बिया उचलल्यामुळे काय होतं, जास्त स्पीड केल्यानंतर हा एक बी आतमध्येच पडतो, व्यवस्थित एकच उचलतं. तर एकच उचलल्यामुळे आपल्याला बियाला 2 बियाचं अंतर लांबू शकतो मित्रांनो, कमी पातळ होऊ शकतं. त्यामुळे सांगतोय आपल्याला, कारण की आपल्याला अपेक्षित अंतर नाही भेटणार. अपेक्षित अंतर मित्रांनो 2 ते 3 इंच ठेवा, कारण की योग्य उगवण झाली तर मित्रांनो 2 बिया येणार असेल तर 2 ते 3 इंच अंतर ठेवला तर मित्रांनो योग्य त्याला हवा मिळते, योग्य पोषण वातावरण मिळतं, योग्य खत मिळतं मित्रांनो. आणि मेन गोष्ट सूर्यप्रकाश मिळतो. सूर्यप्रकाश मिळाल्यानंतरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. पेरणी दाट केल्यानंतर मित्रांनो पेरणी दाट नका करू, कारण की पेरणी दाट केल्यानंतर योग्य उत्पादन भेटणार नाही आपल्याला, कारण की दाट होऊ शकतं, त्याला अन्नसाठा पुरवठा होत नाही मित्रांनो. कारण की प्रत्येक झाड अन्नसाठा उचलत असतं, कारण की त्यामध्ये गवत पण असू शकतं, 2 बिया पण उचलू शकतात. त्यामुळे योग्य त्याला वातावरण नाही भेटत, योग्य हवा नाही भेटत. त्यामुळे सांगतो मित्रांनो 2 ते 3 इंच ठेवा 2 बियामधलं अंतर. योग्य पातळ पेरणी करा, जास्त दाट नका करू. तर काही शेतकरी मित्रांनो सेटिंग फिरकी योग्य लावत असतात, योग्य पेरणी करत असतात, पण विषय काय असते मित्रांनो, ट्रॅक्टर ते पळवतात. तर ट्रॅक्टर पळवल्यानंतर मित्रांनो काय होतं माहिती आहे का, बी योग्य उचललं जात नाही मित्रांनो. व्यवस्थित नेला तर आपल्याला सेटिंग समजा 2 ते 3 लावले, तर आपण योग्य स्पीड ठेवला तर ते 2-3 उचलतं मित्रांनो. सावकाश ठेवलं तर मित्रांनो स्पीड जास्त ठेवला तर ते 2-3 नाही उचलणार मित्रांनो. बी कुठे एक उचल जाईल, कुठे 2 उचल जाईल, कुठे रिकामं जाईल, कुठे असं सांडून जाईल मध्ये गचक्यात. त्यामुळे सांगतो मी योग्य अंतर ठेवा, योग्य स्पीड ठेवा मित्रांनो. बाकी तुम्हाला मी माहिती सांगतच आहे पेरणीसाठी तूर सोयाबीन. तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा.